राज्य के कृषि मंत्री माणिकराव कोकाटे का वो बयान खासा चर्चा में है जिसमें उन्होंने कहा कि हमारे हाथ में कुछ नहीं है। उनका ये बयान मंत्रियों के ओएसडी और पीएस की नियुक्ति को लेकर मुख्यमंत्री की मंजूरी को लेकर था। कोकाटे के इस बयान का सीएम ने जवाब दिया है और स्पष्ट किया है कि जिसके नाम फिक्सर के तौर पर और गलत कामों में लिप्त हैं उन्हें वो मंजूरी नहीं देंगे। पीएस और ओएसडी की नियुक्ति को मंजूरी देने का अधिकार सीएम के पास होता है, ये कोई नई बात नहीं है। दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला। आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह। त्यामुळे जास्त मस्ती करा तर घरी जा। डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे। 100 दिवसाचा कार्यक्रम दिला। आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला। आमच्या पण हातात काय राहिलं नाही। त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल, पण आपणही नीट काम करा। म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल। माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहिती नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत। उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही।